प्लास्टिक नोट्स आणतायत म्हणजे आता अंबानी अदानीच्या प्लास्टिक बिझनेसला फायदा करून देणार आहेत का, की पुन्हा एकदा नोटबंदी होणार आहे? सोशल मीडियावर पुढच्या काही दिवसात तुम्हाला असेच क्लेम्स दिसू शकतात. पण थांबा, कारण खरी गोष्ट काही वेगळीच आहे. आरबीआय आता पॉलिमर नोट्स म्हणजे प्लास्टिक करन्सी नोट्स आणण्याचा विचार करत आहे. आणि यामागचं कारण कोणता इंडस्ट्रियलिस्ट नाही, तर भारतात वाढत चाललेला करन्सी नोट्सचा खर्च आणि कॅशचा वाढता वापर आहे. फक्त एका वर्षात नोटा छापण्याचा खर्च 5,101 कोटींवरून 6,372 कोटींवर गेला आहे. म्हणजे जवळपास 1,270 कोटींची वाढ झालेली आहे. आता एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, युपीआय इतकं वाढलंय, डिजिटल पेमेंट्स वाढतायत, मग नोटांची डिमांड कमी व्हायला हवी होती ना? पण इथेच बहुतेक लोक चुकतात. 15 मे 2026 पर्यंत भारतात सर्क्युलेशन मधली एकूण करन्सी 42.86 लाख कोटींवर पोहोचली आहे. म्हणजे एका वर्षात 11.5% वाढ झाली आहे. आणि FY27च्या पहिल्या दीड महिन्यातच सर्क्युलेशन मध्ये आणखी 1.15 लाख कोटींची वाढ झाली आहे. म्हणजे युपीआय वाढत असलं तरी कॅश संपत नाहीये. उलट भारतात कॅशची डिमांड अजूनही वाढते. आणि कॅश वाढले की एक मोठी समस्या वाढते, नोटा खराब होण्याची. FY25 मध्ये जवळपास 23.8 बिलियन खराब, फाटलेल्या आणि वापरातून काढलेल्या नोटा आरबीआयला बदलून टाकाव्या लागल्या. आणि त्यात सर्वात जास्त हिस्सा कोणाचा होता माहितीये का? 500 रुपये नोटांचा. दुसऱ्या क्रमांकावर होत्या 100 रुपयांच्या नोटा. म्हणजे भारतात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या नोटांचा सर्वात वेगाने खराब होत आहे. आता विचार करा, नोटा खराब झाल्या की नवीन नोटा छापाव्या लागतात. नवीन नोटा छापल्या की खर्च वाढतो आणि हा खर्च फक्त एका वर्षात 1,270 कोटींनी वाढला आहे. म्हणून आरबीआयचा विचार असा आहे की जर नोटा जास्त काळ टिकल्या तर परत परत छापण्याचा खर्च कमी होईल. पॉलिमर नोट साधारण पेपर नोट्सपेक्षा अनेक पट जास्त टिकतात. वॉटर रेजिस्टन्स असतात, लवकर फाटत नाही, एटीएम मध्ये वापरता येतात आणि बनावट नोटा तयार करणंही अधिक कठीण होतं. सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे, ही कल्पना आजची नाही. आरबीआयने 2012 मध्ये पॉलिमर नोट्सची ट्रायल करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा सरकार पण वेगळं होतं. म्हणजे हा निर्णय अचानक घेतलेला नाहीये. तर जवळपास दशकभरापासून यावर विचार सुरू आहे. आणि हो, करन्सी नोटसाठी CPVC नाही तर विशेष प्रकारचं BOPP पॉलिमर मटेरियल वापरलं जातं. सध्या तरी आरबीआयच्या पॉलिमर नोट्सचा आणि अदानी ग्रुपच्या कोणत्याही नव्या बिझनेस प्रोजेक्टचा थेट संबंध नाही. म्हणून प्रत्येक मोठ्या निर्णयामागे कन्स्पिरसी शोधण्याऐवजी प्रत्येक करन्सी अपडेटला नोटबंदी समजण्याआधी एकदा नंबर्स बघा, कारण अनेकदा बातमीपेक्षा डेटा जास्त सत्य सांगतो. कमेंट करा नोट, जर पॉलिमर नोटचे फायदे, तोटे आणि भारतावर याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो याची सविस्तर तुम्हाला ब्रेकडाऊन हवी असेल तर. आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स कॉन्टेंटसाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.